चला कथेला सुरुवात झालेली आहे। सर्व श्रोते मंडळी आपण समोर समोर सरका, गर्दी करू नका। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ। पुढची टॉप चालू करा। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। करण्याचा आवाज वाढवा। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। समचरण सरोजं सान्द्रनीलामुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानाम्। तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रो सदय धवलहासो विठ्ठलो चिन्तयामि। महायोग पीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दो परब्रह्मलिङ्गम् भजे पांडुरंगं। विश्वाचं विश्व चैतन्य असलेली आदिमाता जगन्मती जगदंबा माता पराशक्ती माता माता काळंकाई नवरात्र महोत्सव पांगरी नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं चालत असलेली भव्य दिव्य श्रीमद देवी भागवत कथा। आज कथेचा पंचम दिवस आणि या पंचम दिवसाच्या कथेला प्रारंभ करत असताना भगवती मातेची अवीट असणारी ही कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत। आपल्या वारकरी संप्रदायाच्या सर्व संत महात्म्यांनी या देवीचं तोंड भरून अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे। प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरी मध्ये भगवती जगदंबा मातेचा त्या ठिकाणी गौरव केलेला आहे। यथा मां प्रपद्यन्ते तंस्तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः। या श्लोकावरती भाष्य करत असताना माऊलींनी सांगितलेलं आहे, म्हणून अभेदु भेदू देखती यया अनाम्या नामे ठेविती देवी देवो म्हणती अचर्चाते।
एखादा भक्त देवीला भजत असेल, देवाला भजत असेल, कोणत्याही देवाची भक्ती केली तरी ते सारखंच आहे. जे सर्वत्र सदा सम ते तविभाग अधोत्तम. मतीवशे संभ्रम विवंचिती सांगितले. कोणत्याही देवतेची भक्ती केली तरी ती सारखीच आहे. यो यो याम याम तनुं भक्त श्रद्धयार्चितुमिच्छति तस्य तस्याचलां श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. देवी देवी देवो देवी मीची पाही, हाही निश्चयो त्यासी नाही. भावो ते ठाई वेगळा धरिती. एखाद्यानं वेगळा भाव जरी धरला असेल, हा देव आहे ही देवी आहे, इको कमी करा, तरी तो सारखाच फल देणार आहे. संत महात्म्यांनी कधीच भेद केला नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी तर आपल्या गुरुला आई मानलेला, आई मानलेला. तुम्ही बघा ना, 12व्या अध्यायामध्ये भक्ती योगामध्ये आपल्या श्रीगुरूचं वर्णन करत असताना ज्ञानेश्वर माऊली म्हणायला लागले, ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळगावे की आम्ही. हे पढविले जी स्वामी निवृत्ती देवी. आपल्या गुरुवर्यांना आईचं स्थान दिलेले ज्ञानेश्वर महाराजांनी. अतिशय अलौकिक अशा प्रकारचं संत महात्म्यांनी आपल्या गुरुला सुद्धा आईचं स्थान दिलेलं आहे. अनेक वर्णन आपल्याला पाहता येईल. तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. ओतीव श्रीमोख सुखाचे सकळ, वामांगी वेल्हाळ रखुमा देवी. देवाचे म्हणोनी देवी अनादर, हे मोठे आश्चर्य वाटत असेल. एखादा मनुष्य म्हणाला नाही मी देवीची भक्ती करणार नाही महाराज, हे अनादराचं पाप तुमच्या माथ्यावरती राहणार आहे. आता ये राजना म्हणावे ते काही, जया भार डोई संसाराचा. ज्याच्या डोक्यावर संसाराचा भार आहे म्हणे, तोच मनुष्य अशा प्रकारचा भेद करतो. जो खरा भक्त आहे तो कधीही देवामध्ये भेद करत नाही. अशा प्रकारची ही भगवती मातेची कथा या ठिकाणी व्यास महाराज मोठ्या आनंदानं सांगतायत. कालपर्यंत आपण व्यास महाराज तपश्चर्या करत होते. कशा करता? पुत्र प्राप्ती करता. भगवान शंकराची तपश्चर्या केली आणि मग व्यास महाराजांना अशा प्रकारची पुत्र प्राप्ती झालेली आहे. शुकाचार्य महाराजांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे आणि झाल्याबरोबर शुकाचार्य महाराज जन्मल्याबरोबर मोठे ज्ञानी महाराज विरक्त अशा प्रकारची या संसाराविषयी आणि पळायला लागले. जन्मल्या कशा करता? हा संसार माझ्या पाठीमागे लागेल. त्या संसाराचं दुःख अनेक अशा प्रकारचं आहे म्हणून पळायला लागले.
ब्राह्मणाचे पोळ एक खेळास झाले, पोर एक खेळास झाले, ब्राह्मणाचे पोर एक खेळास झाले, खेळास झाले, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे, नागवेची पळून गेले रे, ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळिये रे, ऐक खेळिया तुझं सांगतो ऐसे जाणून खेळ खेळिये रे, ऐक खेळिया तुझं सांगतो जाणून खेळ खेळिये रे, ऐक खेळिया तुझं सांगतो जाणून खेळ खेळिये रे. ब्राह्मणाचे पोर एका खेळाशी भ्याले. आवाज द्या दादा, आवाज द्या. संसाराविषयी विरक्त अशा प्रकारची निर्माण झाली आणि पुढे सगळी ग्रंथ संपदा व्यास महाराजांनी सगळे पुराण शुकाचार्य महाराजांच्या हातामध्ये दिले, शिकवले महाराज. आणि मोठे ब्रह्मज्ञानी अनेक लोकांना ज्ञानाच्या द्वारा त्यांनी मुक्ती अशा प्रकारची दिलेली आहे. अशी ही कथा व्यास महाराजांच्या पुत्राची. आणि पुढे व्यास महाराज सूत महाराज शौनकाधिक ऋषींना सांगतायत, भगवान विष्णूच्या हयग्रीव नामक अवताराची कथा श्रीमद देवी भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सनातन असणारा देव एकेवेळी भयंकर असं युद्ध झालं महाराज. 10,000 वर्ष युद्ध केलं भगवान विष्णूंनी. एका चांगल्या आणि निर्वेद जागेवर पद्मासन घालून धनुष्याच्या एका टोकावर हनवटी टेकून भगवान विष्णू त्या ठिकाणी बसले. श्रम फार झाल्यामुळं बसल्या बसल्या भगवान परमात्म्याला झोप लागलेली आहे. असाच पुष्कळ काळ निघून गेला. एकेवेळी इंद्रासह सर्व देवता ब्रह्मदेवाला पुढे करून यज्ञ करण्याकरता तयार झाले. कार्य सिद्ध व्हावं ह्या येथून सर्वजण भगवान विष्णूला भेटावं याच्याकरता वैकुंठामध्ये गेलेले आहेत. वैकुंठामध्ये भगवान विष्णू नव्हते. अंतर्दृष्टीनं सगळ्या देवांनी पाहिलं आणि मग सर्वजण पाहून भगवान विष्णू ज्या ठिकाणी झोपलेले होते, बाण उशाला घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी झोपलेले होते. आणि तेव्हा झोपेनं घेरलेले असे भगवान विष्णू त्यांना दृष्टीस दिसले. अशा स्थितीमध्ये त्यांना पाहून ब्रह्मदेव, रुद्र आदी करून सर्वजण मोठ्या विचारामध्ये पडले. आणि मग त्यावेळी इंद्र सर्वांना विचारलं, आता भगवान विष्णूची झोप मोडायची आहे, यासाठी काय करावं? भगवान शंकर म्हणायला लागले, कुणाचीही झोप मोडण्याचं पाप मोठं असतं म्हणे. एखादा मनुष्य काम करून झोपलेला आहे, त्या झोपलेल्या मनुष्याला उठवणं पाप सांगितलेले. आणि एखाद्या झोपाळ्याला उठवणं म्हणजे पुण्य सांगितलेले. काही माणसाला फार झोपायची सवय पहा, इतके झोपाळू माणसं. एक माणूस नुसता झोपीची आवड त्याला, फक्त झोपायचं, जेवलं की झोपायचं, जेवलं की झोपायचं, जेवलं की झोपायचं, रात्री झोपायचं, सकाळी झोपायचं, दुपारी झोपायचं. त्याला जेवणाची सुद्धा आवड नाही, इतकी झोपण्याची आवड. असंच तो झोपी गेला महाराज.
सायंकाळीच झोपी गेला 6-7 वाजता. झोपल्यानंतर रात्र गेली, सकाळ झाली, दुपार आली आणि पुन्हा सायंकाळ आली, संध्याकाळ दुसरी. बायकोनं सांगितलं, अहो उठा उठा उठा, सकाळ झाली काय म्हणला. नाही नाही, दुसरी रात्र आली, आता उठा. मग आता दुसरी रात्र आली, कशाला उठवालीस म्हणला. आता पुन्हा सकाळ येणारच आहे की. इतके काही काही माणसं झोपाळू. जास्त झोपणाऱ्याला उठवणं हे पुण्याचं कार्य आहे. आणि जो श्रम करून कार्य करून झोपलेला आहे त्याला उठवणं हे पाप सांगितलेलं आहे. आणि म्हणून यज्ञ करणं तर अति आवश्यक आहे. मग भगवान विष्णूला कसं उठवावं. अहो मोठं पाप होईल. त्यातून सुद्धा सर्व जगाचा तो गुरु आहे. भगवान विष्णू हे सगळ्या जगाचे गुरु आहेत महाराज. आणि मग त्यांची झोप पुन्हा मोडावी असा प्रश्न पडला. एखाद्याची झोप मोडणं, कथा सांगण्यामध्ये विघ्न करणं, स्त्री पुरुष यांच्या प्रेम संबंधामध्ये मोड घालणं आणि आई व मुलाची ताटातूट घडून आणणं, या 4 गोष्टी ब्रह्महत्ये एवढ्या पातक सांगितलेल्या. कोणत्या कोणत्या लक्षात आले का तुमच्या. ब्रह्महत्येचं पातक आहे महाराज. ब्रह्मदेवाने उत्तर दिले, ठीक आहे महाराज, आम्ही यज्ञामध्ये तुमचाही वाटा ठेवू. हवन करते वेळी हवनीय द्रव्याचा जो भाग कुंडाबाहेर इहस्तत पडतो तो तुमचा असेल. आणि मग तुम्ही सगळे अशा प्रकारचे काय करा, कामाला लागा. एवढा ऐकून त्या वाळवीच्या किड्यांनी आपलं काम चालू केलं. भगवान विष्णूला उठवायचे. आता बघता बघता ती धनुष्याची दोरी कुरतडून टाकली. भगवान परमात्म्यांनी जी उशाला धनुष्य घेतलं होतं ते कुरतडून टाकलं आणि त्यामुळे धनुष्याचा ताण एकदम जोरात पडला. महाभयंकर अशी गर्जना झाली. आणि मग त्या आवाजानं देव अशा प्रकारचे भयभीत झाले. ब्रह्मांड कापायला लागलं, धरती थरथर कापायला लागली, समुद्र उचंबळलं, पर्वताकार अशा प्रकारच्या लाटा मोठ्या मोठ्या उडायला लागल्या. सर्व प्राणी व्याकुळ व्हायला लागले. सोसाट्याचा वारा सुटायला लागला. पर्वत डळमळून खाली पडायला लागली. नक्षत्र उन्मळून पडू लागली. अशा प्रकारचे सगळीकडे उत्पात होऊ लागला. दिशा झाकून गेल्या. सूर्य दिसेनासा झाला. सर्व देव मोठ्या काळजीमध्ये पडले. आता काय व्हावं, हे काय झालं कुणास ठाऊक, काही माहित नाही. आणि मग त्यावेळी त्या धनुष्याचा ताण गेल्यामुळं एकदम सरळ झालं आणि त्या कमानीच्या टोकाच्या आघाने भगवान विष्णूचं मस्तक धडा वेगळं झालं. श्रीमद देवी भागवत सांगते. आणि मग जेव्हा अंधार निवळला तेव्हा ब्रह्मदेव शंकर यांना भगवान विष्णूचं शिर विहरीत अशा प्रकारचं शरीर दिसलं. सगळे देव रडायला लागले. हे काय झालं, शोक करायला लागले. हे सनातन देवाधिदेवा देवा, हे जगन्नाथा, हे विष्णू, महाभयंकर अशी गोष्ट घडली. कोणत्या देवाची ही माया आहे, काही मार्ग कळायला तयार नाही महाराज. त्या भगवान विष्णूचं हरीचं मस्तक धडा वेगळं का झालं हो, याचं कारण श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. कोणतीही घटना कारणा वाचून घडत नाही. एकदा विष्णू आणि लक्ष्मी एकत्र बसलेले असताना
लक्ष्मी मातेच्या चेहऱ्याकडे पाहून भगवान विष्णूला हसू आलं म्हणे. हसायला लागले. हे पोरो बोल नका, शांत बसा. आणि नवरा एखाद्या वेळेस पत्नीकडे बघून हसला, पत्नीला नवल वाटत, का हसले असतील बाबा, काय झालं असेल. लक्ष्मी माताने विचारायला लागली. तिला शंका आली, भगवान विष्णूला, प्रभूला माझ्याकडे बघून का हसू आलं असेल, विनाकारण असं होणार नाही. तेव्हा दुसऱ्या एखाद्या सुंदर स्त्रीवर यांचं मन गेलेलं असणार आहे अशी शंका लक्ष्मी मातेला आली. आणि या विचारसरशी तिला राग आला आणि त्याच क्षणी ती तामसी शक्तीचे तिचा ताबा घेतला महाराज. आणि लक्ष्मीनं भगवान विष्णूला श्राप दिला. तुम्ही ज्या मुखानं मला हसलात ते तुमचं मस्तक शीर गळून पडेल. स्त्रीचा स्वभाव कडक असतो म्हणतात. रागाच्या भरामध्ये तिनं श्राप दिला. स्त्री स्वभाव अतिच उतावळा आणि काळाच्या योगानं तिनं स्वतःला काय दुःख होईल याचा विचार केला नाही लक्ष्मीनं. आणि शापवाणी उच्चारल्या गेली. एखाद्या वेळेस सवत असण्याचं दुःख होण्यापेक्षा वैधव्य बरं असं वाटल्यामुळं तामसी शक्तीनं तिच्या तोंडून असे उच्चार त्या ठिकाणी लावलेले. नारायण 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 बोल जगदंबा माता की जय. अशा प्रकारे तिच्या तोंडातून तो श्राप गेला. आणि खोटं बोलणं, धाडसीपणा, कपट, अविचारीपणा, अतिलोभीपणा, अपवित्रता, निष्ठुरपणा हे दोष स्त्रियांच्या अंगी निसर्गतः थोडे थोडे असतात म्हणे, असे या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्या शापाचा परिणाम म्हणून आज भगवान विष्णूचं मस्तक अशा प्रकारचं क्षार समुद्रामध्ये विलीन झालेलं आहे. परंतु मी याला पुन्हा शीर जोडते, तुम्ही काही काळजी करू नका. जगदंबा मातेने आशीर्वाद दिला, यात तुमचं आणखी एका तऱ्हेने कल्याण होणार आहे. कसं आहे का, पूर्वी एका हयग्रीव या नावाच्या दैत्यानं खूप मोठी तपश्चर्या केली. आणि त्या सर्व उपभोगांचा त्याग केला आणि सरस्वती नदीच्या काठी माझ्या मायाबीज मंत्राचा जप करीत 1000 वर्ष बसला. तो माझ्या उग्र अशा तामसी स्वरूपाचं ध्यान करीत होता. तेव्हा अशा रूपात मी प्रगट झाले. त्यावेळी मी सिंहासनावर बसलेले होते. देवी सांगायला लागली आणि मी दयेच्या स्वरात त्याला वर मागण्याची आज्ञा केली. त्यानं मला उठून प्रदक्षिणा घालून नमस्कार केलेला आहे आणि स्तुती करायला लागला. सृष्टीची निर्मिती, पालन आणि अंत करणाऱ्या हे महादेवी, माझा प्रणाम स्वीकार कर. त्यावर भगवती मातेनं त्याला वर मागण्याचं सांगितलं. त्या हयग्रीव राक्षसानं असा वर मागितला, त्याला कुणाही पासून कधीही मृत्यू येऊ नये. त्याची खूप समजूत घातली. जो उत्पन्न झालेला आहे त्याचा मृत्यू, जो मरण पावला त्याचा पुन्हा जन्म होणं हा संसाराचा नियम आहे महाराज. जो जो मनुष्य जन्माला आलेला आहे त्याचा मृत्यू अशा प्रकारचा निश्चित आहे. मग ते देव असतील, दानव असतील, मनुष्य असेल, कीटक, पक्षी, कोणीही असो, या ब्रह्मांडामध्ये जी जी वस्तू निर्माण झालेली आहे ती एक ना एक दिवस नाशिवंत होणार आहे. हा सृष्टीचा अबाधित अशा प्रकारचा नियम आहे.
तो कदापिही बदलता येणार नाही. हे ध्यानात घे आणि तू विचार करून तुला कशा प्रकारचं मरण आवडेल ते सांग. असं देवीने म्हटल्यानंतर तो हयग्रीव नामाचा राक्षस म्हणायला लागला. त्यानं असं मरण मागितलं, हयग्रीवाशिवाय कुणाही पासून मृत्यू येऊ नये. त्याचं मस्तक होतं घोड्यासारखं आणि माझ्यासारखाच प्राणी मला मारावा. त्याचं शरीर माणसासारखं आणि मुंडकं घोड्यासारखं. आणि मग भगवती मातेनं त्याला वर दिला, आता तू परत जाऊन सुखानं राज्य कर, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला मरण येईल. नंतर त्या दैत्यानं सगळीकडे आच्छाद मांडला महाराज. त्यानं ऋषी मुनी वेद यांना सळो की पळो करून सोडलं. त्याला असं वाटलं आता त्याला कोणीही मारू शकणार नाही. आता तुम्ही जाऊन एका चांगल्या घोड्याचं मस्तक घेऊन या. त्या हयग्रीव नावाच्या राक्षसाचा आता वध करण्याची वेळ आलेली आहे. भगवान विष्णूचं मस्तक वेगळं झालेलं आहे. आता तुम्ही काय करा, जंगलामध्ये जा आणि एका सुंदर घोड्याचं मस्तक या ठिकाणी घेऊन या. आणि जे त्वष्टा देव आहेत ते भगवान विष्णूच्या धडाला ते हयग्रीव घोड्याचं मस्तक जोडतील. अशा तऱ्हेने भगवान विष्णूचा हयग्रीव नामक अवतार त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे. बोले हयग्रीव भगवान की. हा देवीमुळे अवतार झाला महाराज भगवंताचा. आपण रोज अशा प्रकारच्या कथेमध्ये काय पाहतो, प्रत्येक कथेमध्ये भगवती मातेचं काय कार्य आहे हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं. या 9 दिवसामध्ये आपल्याला काय वाटतंय, आपण भागवत ऐकलेलं आहे, रामायण ऐकलेलं आहे. ऐकणाऱ्यांना कळतं की बाबा पुढे येणारा विषय कोणता आहे हे लक्षात येतं. पण देवी भागवत असा आहे, त्या देवी भागवतामध्ये सगळ्या या देवांच्या कार्यामध्ये देवीचं कार्य कोणत्या कोणत्या अवतारामध्ये झालेलं आहे आणि काय कार्य झालेलं आहे याचा संबंध श्रीमद देवी भागवत सांगतात. बाकी काही नाही. आणि मग भगवंताचा हा हयग्रीव नावाचा दैत्य, त्या भगवंताला हयग्रीव नामक भगवंत त्या दैत्याला मारून टाकतील, देवांचं हित होईल एवढं भगवंत सांगून भगवती माता त्या ठिकाणी देवांना आशीर्वाद दिलेला आहे आणि गुप्त झाली. मग सर्व देवांनी त्वष्ट्याची प्रार्थना केली. तेव्हा त्यानं ताबडतोब जाऊन एका घोड्याचं मस्तक कापून आणलेलं आहे आणि देवता लोक पाहत असताना ते विष्णूच्या धडाला जोडलं महाराज, जोडलं. अशा प्रकारे भगवान विष्णू महामायेच्या प्रसादे करून हयग्रीव नामक अवतार भगवंतांनी घेतला. आणि काही काळामध्ये हयग्रीवनी त्या दुसऱ्या दैत्य हयग्रीवाला युद्ध करण्याकरता पुकारलं महाराज. मदोन्मत्त झालेला तो दानव, त्या दानवाचा हयग्रीव भगवंतांनी वध केला. अशी ही हयग्रीव भगवंताची कथा श्रीमद देवी भागवतामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ही कथा कोणी ऐकेल, जो मनुष्य पृथ्वीवर ही हयग्रीव भगवंताची कथा ऐकेल त्याला निसंशयपणे सर्व दुःखापासून त्याची मुक्तता होईल. हे महामायेचं चरित्र आहे महाराज. हे थोडस वेगळं आहे, हे लवकर लक्षात येत नाही आणि म्हणून हे पवित्र अशा प्रकारचं साधन आहे. ही कथा ऐकणारा मनुष्य उभयांताला सर्व प्रकारची संपत्ती प्रदान करून देणार आहे, प्रदान करून देणार आहे.
जेव्हा त्रैलोक्यामध्ये सगळीकडे जलप्रलय झाला महाराज, जलप्रलय, सगळी सृष्टी प्रलयाला गेली, तेव्हा देवाधिदेव जनार्दन शेषाच्या शयीवर झोपून त्या ठिकाणी बसलेले होते. आणि मग त्या समयी विष्णूच्या कानातील मळापासून 2 राक्षस उत्पन्न झाले. त्यांचं नाव मधु आणि कैटभ. 2 राक्षस तयार झाले. दोघेही त्या पाण्यामध्ये वाढायला लागले. पाण्यामध्ये खेळत असत. एक वेळ त्यांच्या मनामध्ये असा विचार आला, अहो कारणाशिवाय कार्य होत नाही, ही सृष्टीची परंपरा आहे. आधार घेतल्याशिवाय काहीही स्थिर होत नाही. मग हे सर्वत्र अमर्याद पसरलेलं पाणी कशाच्या आधारावर आहे हो? पृथ्वी नव्हती, पाणीच सगळीकडे. आणि हे कुणी निर्माण केलेलं आहे असं त्यांना वाटलं. आणि आम्हाला सुद्धा कोण निर्माण केले असा त्यांना प्रश्न पडला. आमचे माता पिता कोण आहेत काहीच कळत नाही महाराज. अशा तऱ्हेनं ते मधु आणि कैटभ विचार करीत असताना कैटभ मधुला बोलायला लागला, मधु, आपण या पाण्यामध्ये ज्या शक्तीमुळे आहोत ती महाशक्ती याचं मूळ कारण असणार आहे. हे अमर्याद पाणी सुद्धा तिच्या आधारावर आहे. आम्ही दोघंही तिच्यापासून उत्पन्न झालेलो आहोत. अशा प्रकारे ज्ञान चित्तामध्ये झाल्यानंतर दोघेही असुर मोठ्या काळजीमध्ये पडले. त्यावेळी एकाएकी त्यांना अंतरणामधून वाघबीज रूप अशी मोठी गर्जना ऐकू आली. त्यांनी तो शब्द लक्षात घेतला, त्यांचं मनन सुरू केलं. आणि मग काही काळानंतर त्यांना आकाशामध्ये लखलखणारी वीज दिसली. निश्चित मंत्र असता तेज रूपाने आपल्याला त्याचं दर्शन झालेलं आहे. असं त्यांनी एकाग्रतेने त्या भगवती मातेचा जप केला, ध्यान चालू केलं. 1000 वर्ष उलटून गेली महाराज, मधु आणि कैटभ. आणि मग ती परमाशक्ती प्रसन्न झाली. त्यांच्यावर अनुग्रह करावा या हेतून आकाशवाणीच्या द्वारे म्हणायला लागली, हे दैत्य हो, तुम्ही केलेल्या तपश्चर्येमुळे मी प्रसन्न झालेली आहे. साठी ललकारलं महाराज. युद्ध करायला लागले ब्रह्मदेवासोबत. आणि म्हणायला लागले, हे म्हाताऱ्या, 4 तोंडाच्या म्हाताऱ्या, उंच बसू नको. ब्रह्मदेवाला खाली उतार. ब्रह्मदेवाला राक्षस म्हणायला लागले. दोघाही असुरांनी ब्रह्मदेवाला युद्धासाठी ललकारलं. आणि युद्ध करणार नसाल तर हे स्थान कमळ सोडून तू निघून जा, हे आमचं स्थान आहे. तुझ्यासारख्या भित्राला हे स्थान योग्य नाही. नाही तसं बोलायला लागले ब्रह्मदेवाला. आता राक्षसच की हो, असे गावगाव राक्षस झाले, गावोगाव. सप्ताह सुरू झाला. काही नामचिंतन गावात चालायला लागलं. त्याच्यामध्ये कसं विघ्न करता येईल, कसं बंद पडता येईल, हे राक्षसच म्हणावं. म्हणून ब्रह्मदेवाला त्यांनी धमकावलं महाराज. आणि हे वीरासाठी उत्तम स्थान आहे, ताबडतोब उठून जा इथून. असं बोलणं ऐकल्याबरोबर ब्रह्मदेव काळजीत पडले. विचार करायला लागले, मी तर महान तपस्वी आहे, मी यांच्यासोबत कशी लढाई करू. ब्रह्मदेव विचार करायला लागले महाराज. आणि पुढे ब्रह्मदेवानं नाही ना, राहू दे, शूटिंग साठी आहे. पुढे ब्रह्मदेवांनी भगवती मातेची स्तुती केली महाराज, स्तुती केली. त्या दोन्ही दैत्यांना मधु कैटभ यांना पाहून ब्रह्मदेव विचारात पडायला लागले महाराज, विचारात पडायला लागले.
आणि त्या भगवती मातेची आराधना अशा प्रकारची करायला लागली. आराधना सुरू केली भगवती मातेची. नारायणी नारायणी जय मा दुर्गे नारायणी 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 जय मा दुर्गे नारायणी 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 जग मा दुर्गे नारायणी वाईट आहे महाराज. ब्रह्मदेवाला सुद्धा त्या राक्षसांनी काय केलं, त्यांच्यासोबत युद्ध करण्याकरता तयार झाले. म्हणून ही राक्षसी वृत्ती मनुष्याच्या अंतःकरणामध्ये येऊ नये. फार विचलित आहे महाराज. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ही राक्षसी वृत्ती कधीच येता कामा नये. राक्षसी वृत्ती कधी येते हो माणसाच्या अंगामध्ये? आपली सवय वाईट आहे. सवय चांगली केली की माणूस आपोआप शुद्ध होत असतो महाराज. कबीरदासजी मोठं गोड सांगतात, आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, प्रभु को अपना मान लो बस हो गया भजन. भजन करण्याची गरज नाही, आपली आदत सवय चांगली ठेवा. काय काय माणसं भजन करतात पण एकूण एकाला खिस खिस करतात. काय करावं त्याला? काय काय माणसं कीर्तन सांगतात, प्रवचन करतात, मोठे मोठे गोड बोलतात, पण वागणं पाहायला गेलं निव्वळ अशा प्रकारचं काय आहे? आदत चांगली नाही, सवय चांगली नाही.
आदत बुरी सुधार लो. है की नाही गोविंद दादा. बस हो गया भजन. तुम्हाला लास्ट सांगालो हा, शांत बसा. एकदम हाताची घडी तोंडावर बोट. बस हो गया भजन. प्रभु को अपना मान लो. प्रभु को अपना मान लो. बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो. बस हो गया भजन. पराया दर्द अपना से. माणूस कुणाला म्हणावं दुसऱ्याचं दुःख हे आपल्यालाही आपलं दुःख वाटलं पाहिजे. असं जर वाटलं नाही त्याला राक्षस म्हणावं. पराया दर्द अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. कुणाच्या तरी आपण कामाला पडावं, कामावर यावं, त्याला माणूस म्हणावं महाराज. म्हणून ही राक्षसी वृत्ती माणसाच्या अंतःकरणामधून निघून जावी. तसे हे मधु कैटभ यांनी ब्रह्मदेवाला सुद्धा काय केलेलं आहे, त्रास द्यायला लागले. दोन्ही दैत्यांना पाहून ब्रह्मदेव मोठे काळजीत पडलेले आहेत. ब्रह्मदेवाला सगळं ज्ञान असल्यामुळं सामोपचाराचा दामदंड भेद या उपायांचा विचार करू लागले. त्यांचं बळ किती आहे त्यांचा अंदाज नसल्यामुळं युद्धाचा विचार ब्रह्मदेवांनी सोडून दिला. ब्रह्मदेवाला वाटलं जर त्यांची स्तुती केली तर आपला दुर्बळपणा उघड येईल. आणि म्हणून यांना दान दिलेला हे पात्र नाहीत. मग काय केलं पाहिजे. आपला दुर्बळपणा उघड झाला तर हे निश्चित मला मारल्याशिवाय राहणार नाही. म्हणून यांच्यात आणि मग ब्रह्मदेव विचार करायला लागलेले आहेत. यांच्यामध्ये फूट पाडली तर बरं होईल का, काय करावं. तेव्हा आता काही करण्यापेक्षा भगवान विष्णूला आपण झोपेतून उठवलं पाहिजे. आणि मग तेच भगवान विष्णू माझे जन्मदात्री, त्यांना मी अशा प्रकारचं उठवील. आणि मग भगवान विष्णूची स्तुती करायला लागले. हे दीनानाथा, हरे विष्णू वामना माधवा, गोविंदा मधुसूदना. भगवान विष्णूची ब्रह्मदेव स्तुती करायला लागले. स्तुती केल्यानंतर कळवळून हाक मारल्यानंतर स्तुतीचाही काही उपयोग झाला नाही, कारण भगवान विष्णू झोपेमध्ये आहे. आणि मग ब्रह्मदेवांनी विचार केला, हा निद्रा शक्तीमुळे भगवान विष्णू झोपलेले आहे, म्हणून यांना उठता येत नाही. मग आता आपण काय करावं. हे दैत्य तर माझ्या मागे लागलेले आहेत, उतावळे झालेले आहेत. आता मला काही सुचत नाही, कुणाला हाक मारावी काही कळेन असं झालं महाराज. म्हणून असा विचार करीत असताना ब्रह्मदेवाच्या अंतःकरणामध्ये एक प्रकाश पडला. ज्या शक्तीनं विष्णूला असा निष्क्रिय बनवून ठेवलेला आहे, तिलाच आपण रक्षणासाठी का बोलवू नये. एवढी स्तुती करून सुद्धा भगवान विष्णू उठत नाहीत. त्या अर्थी झोपेवर भगवान विष्णूचा ताबा नाही. भगवान विष्णू झोपेच्या ताब्यात आहे.
असं त्यांना वाटलं. हा लक्ष्मीचा पती असलेला भगवान विष्णू लक्ष्मी या दोघांनाही या भगवती मातेनं वश करून ठेवलेलं आहे असं ब्रह्मदेवाला वाटायला लागलं. तेव्हा ही योग निद्रा असणारी भगवती माताच माझं सहकार्य करील. हो, योग निद्रा. महाराज देवीची स्तुती करायला लागले. या देवी सर्वभूतेषु निद्रा रूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. देवीची प्रार्थना केल्याशिवाय मला आता कोणीही सहकार्य करणार नाही आणि म्हणून भगवती मातेची प्रार्थना केली. कमळाच्या देठावर त्या ठिकाणी कमळाच्या फुलामध्ये ब्रह्मदेव बसून भगवान विष्णूचं शरीर व्यापून राहिलेल्या योग निद्रेचं स्तवन करायला लागलेले आहे आणि भगवती मातेची आराधना करायला लागले. हे आई जगदंबा, मला या वेदनातून चांगल्या प्रकारे कळालेलं आहे. हा त्रैलोक्य पालक भगवान विष्णू तुझ्या योग मायेमुळं या ठिकाणी झोपलेले आहेत. म्हणून तूच या जगाची खरीखुरी मूळ कारण रूपा आहेस. तुझ्या मायेमध्ये तुझ्या मायेची लीला कोणीही अशा प्रकारचं या ठिकाणी जाणू शकणार नाही असं ब्रह्मदेवांनी देवीची स्तुती केली. मुनिजन त्रिकाळ संध्या करत असतात. संध्या सुद्धा तुझंच नाव आहे. बोल भगवत्या माता की जय. बोल काळंकाई माता की जय. मुनिजन महात्मे सुद्धा त्रिकाल संध्या करीत असतात. ही संध्या कुणासाठी? या भगवती मातेसाठीच आहे महाराज. ही संध्या, संध्या हा स्त्रीलिंगी शब्द भगवती मातेचा आहे आणि म्हणून संध्या या नावानं जे ध्यान करीत असतात ती तुझंच ध्यान आहे. तेव्हा हे भवानी, तुझी लीला तूच अशा प्रकारची जाणतेस. या जगताला तू बुद्धी देणारी आहेस, तू बोध करणारी आहेस. सगळ्या देवांना तू सुखी ठेवतेस. त्याचप्रमाणे श्री, कीर्ती, धैर्य, ओज, श्रद्धा, रती या सर्व गोष्टी तूच आहेस. ब्रह्मदेव देवीची स्तुती करायला लागले. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्तुते. ब्रह्मदेव देवीची स्तुती करायला लागले. हे देवी, देवांची उपजीविका तुझ्यावर अवलंबून आहे. कारण यज्ञामध्ये तुझा स्वाहा या नावाचा उच्चार केला नाही तर कोणत्याच देवेला पुढे हवन मिळत नाही. बघा तुम्ही प्रत्येक यज्ञामध्ये इंद्राय स्वाहा, गोविंदाय स्वाहा, माधवाय स्वाहा, मधुसूदनाय स्वाहा. स्वाहा कुणा करता? त्या भगवती माते करता ते स्वाहा आहे. म्हणून हे देवी, तुझा हा उच्चार सगळेजण करत असतात. तसंच आताही दैत्यांचं भय माझ्या ठिकाणी उत्पन्न झालेलं आहे. म्हणून भयभीत झालेल्या असानी तुझ्या चरणाच्या आश्रयाला आलेला आहे देवी. हे वरदायिके देवी, आता या मधु कैटपांची भीती फार मला लागलेली आहे. या प्रसंगी भगवान विष्णू सुद्धा गाढ झोपेमध्ये आहेत. त्यांना माझं काय दुःख कळेल? म्हणून तूच आम्हाला काय कर, सहकार्य कर. आता तू तर एक भगवान विष्णूला तुझ्या त्या निद्रा अवस्थेतून मुक्त कर, किंवा माझं तरी सहकार्य कर, किंवा या दानवांना तरी मारून टाक. काहीतरी कर. हे काळ स्वरूपी देत
हे देवी, तूच देव उत्पन्न करतेस, तूच राक्षस उत्पन्न करतेस, तूच सगळं हे चालवतेस, पण हे मला त्रास देणारे राक्षस कशासाठी उत्पन्न केले? माझी विटंबना होण्याकरता? हे सगळं जग तू उत्पन्न केलेलं आहेस, आपल्या इच्छेनं खेळ खेळतेस, हे अद्भुत तुझी असणारी ही माया ओळखलेली आहे. म्हणून माझी प्रार्थना आहे, हे देवी, तू महाभयानक असं विक्राळ रूप घे आणि जर तुला पसंत असेल तर त्या राक्षसांचा वध कर, किंवा माता त्यांच्या हातून मला तरी मारून टाक, असं ब्रह्मदेव म्हणायला लागले. नाहीतर या विष्णूला तरी उठव, काहीतरी कर. ओम जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाधा स्वाहा नमोस्तुते. अशा प्रकारचं ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्या देवीचं वर्णन करायला लागले, वर्णन करायला लागले. अनेक वर्णन केल्यानंतर पुढे भगवती मातेनं काय केलं? आपल्या योग निद्रेच्या द्वारा, आपल्या मायेच्या द्वारा भगवान विष्णूला त्या ठिकाणी उठवलेलं आहे महाराज. त्यानंतर या विष्णूच्या नाक, डोळे, हृदय, बाहू इत्यादी अवयवापासून भगवान विष्णूच्या शरीरातून ही निद्रा बाहेर पडली महाराज, आणि आकाशामध्ये उभी राहिली. आणि तेव्हा जांभळ्या देत भगवान विष्णू उठून बसलेले आहेत. भगवान विष्णूला काही कळेन असं झालं. सगळी प्रजापती दृष्टीच पडली, ब्रह्मदेव दिसायला लागले. आणि भगवान विष्णूने विचारलं, हे ब्रह्मदेव, तुम्ही तप सोडून या ठिकाणी कशाला आलात? भगवान विष्णू विचारायला लागले, आणि तुम्हाला कशाची भीती वाटते? ब्रह्मदेव म्हणायला लागले, हे देवा, अहो तुमच्या कानापासून हे अतिबलवान मधु आणि कैटभ उत्पन्न झाले. त्यांच्या भीतीमुळं मी या ठिकाणी तुमच्या चरणाजवळ येऊन बसलेला आहे. हे वासुदेवा, भीतीमुळं माझं अंग थरथर कापायला लागलेलं आहे. आता तुम्ही माझं रक्षण करा. भगवान विष्णूंनी ब्रह्मदेवाला सांगितलं, तुम्ही निश्चिंत राहा, त्या दोघांना आत्ताच्या आत्ता मी मारून टाकतो. त्यांचं आयुष्य संपलेलं आहे, म्हणून युद्ध करण्यासाठी माझ्या जवळ आलेले आहेत. तेवढ्यामध्ये ते दोघेही अति बलवान राक्षस हो ब्रह्मदेवाला शोधत शोधत त्या ठिकाणी तिथे येऊन पोहोचले. पुन्हा अहंकारानं मदोन्मत्त झालेले मधुकैटभ ब्रह्मदेवाला म्हणायला लागले, अरे तू त्या ठिकाणाहून पळून गेलास आणि या भगवान विष्णू जवळ कशा करता आलायस? मुकाट्यानं युद्ध करायला तयार हो. आत्ताच्या आत्ता तुमच्या दोघांनाही आम्ही काय करणार आहोत? मारून टाकणार आहोत. आणि या सर्पावर झोपलेला हा कोण आहे? याला सुद्धा आम्ही मारून टाकणार आहोत. राक्षस बोलायला लागले, एक तर आमच्याशी युद्ध करा, नाहीतर ही जागा सोडून तुम्ही निघून जा. हे आमचं राज्य आहे. हे ऐकून भगवान विष्णू म्हणायला लागले, अरे तुम्ही या ब्रह्मदेवासोबत युद्ध करू नका, माझ्यासोबत युद्ध करा. मी तुमच्या आत्ताच्या आत्ता तुमच्या दोघांची मस्ती अशा प्रकारची जिळून टाकतो. हे बोलणं ऐकल्याबरोबर राक्षसांना राग आला महाराज. युद्धाला आरंभ केला महाराज. एकट्या विष्णू बरोबर दोघही अशा प्रकारचा आळीपाळीने युद्ध करायला लागले. एक दमला की दुसरा युद्ध करायचा, दुसरा दमला पहिला युद्ध करायचा, अशी लढाई चालू झाली. आणि मग ब्रह्मदेव आणि अंतराळातून सगळी देवी, मातोश्री सुद्धा देवी पाहत होती.
दोघेही न थकता लढायला लागले आणि दोघेही आळीपाळीने युद्ध केल्यामुळं भगवान विष्णू थकायला लागले. 5000 वर्ष युद्ध केलं महाराज. आणि मग तेव्हा विष्णू त्यांच्या मरणाचा उपाय काय आहे हे शोधायला लागले. भगवान विष्णू म्हणायला लागले, 5000 वर्ष मी यांच्याशी युद्ध करतोय, हे अजून दमले नाहीत, मी मात्र दमलो. अशी काय कमाल आहे, काय आश्चर्य आहे. असा विचार करता 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 राक्षस म्हणायला लागले, अरे तुझ्यात जर सामर्थ्य नसेल विष्णू, युद्ध करू शकत नसशील, तर हात जोडून माघार घे. आमचा नौकर झालास, चाकर झालास असं मान्य कर. तुझी इच्छा असेल तर अजून युद्ध कर. अगोदर आम्ही तुला या ठिकाणी मारून टाकू आणि नंतर या 4 तोंडाच्या ब्रह्मदेवाला याचा समाचार घेऊ. त्यावर भगवान विष्णू म्हणायला लागले, अरे युद्धाचा सनातन धर्म असा आहे, थकलेला, भ्यालेला, पडलेला जर शत्रू असेल, शस्त्र टाकून दिलेला असेल, लहान मुलगा यांच्यावर वार करू नये. 5000 वर्ष मी तुमच्या दोघांसोबत एकटा युद्ध करायला लागलो, तुम्ही मात्र आळीपाळीनं विश्रांती घ्यायला लागला आहात आणि माझ्याशी युद्ध करता. मला थोडीशी विश्रांती घेऊ द्या. भगवान विष्णू चतुर आहेत महाराज. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणे, धन्य तोची विठोबा. विष्णूचं बोलणं ऐकलं आणि ते दोघे राक्षस दूर जाऊन उभे राहिले. तेव्हा अशा प्रकारचे चतुर्भुज विष्णू मनामध्ये ध्यान करायला लागले, यांच्या मरणाचा उपाय काहीतरी असेल, याचा उलगडा झाला पाहिजे. आणि मग त्यांना कळालं की यांचं मरण यांच्या इच्छेनुसार आहे. देवीने यांना वर दिलेला आहे, म्हणून ते कोणत्याही उपायाने या ठिकाणी मरणार नाहीत. तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितलं, अरे आपले सगळे कष्ट फुकट वाया गेले. आता कितीही जरी युद्ध केलं, हे मरणार नाहीत आणि युद्धाशिवाय इथून जाणार नाही. भगवती मातेनं, देवीनं सुद्धा यांना विलक्षण अशा प्रकारचा वर दिलेला आहे आणि हा वर देऊन जणू त्यांना अमर केलेला आहे. अमर. एखादा दुःखी किंवा मृत्यूच्या दारामध्ये उभा असलेला रोगी सुद्धा मरण मागणार नाही. मरण कोणालाच आवडत नाही महाराज. राक्षस असो, अहो सर्वसाधारण आपण मनुष्य, एखाद्या म्हातारा माणसाला म्हणू द्या, पाटील, सुदाम पाटील, बाबा आवराव आता आपलं, देखोबा माझ्या मरणावर टपलास काय म्हणेल, आवडणार नाही. आणि म्हणून योगी सुद्धा, रोगी सुद्धा एखादा मरण मागणार नाही. मग हे सामर्थ्यशाली राक्षस मरण कशाची इच्छा करतील बरं? तर आता भगवंतांनी काय केलं, एक युक्ती केली महाराज. जिनं हा वर दिलेला आहे, आपण त्या भगवती मातेला शरण जावं, ती तरी प्रसन्न होईल. अशा प्रकारचा भगवान विष्णूंनी सुद्धा त्या भगवती मातेचा काय केलेला आहे, गौरव केलेला आहे महाराज. नारायणी नारायणी मुदुर्गा नारायणी 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 माधुरी नारायणी 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 जय माधुरी नारायणी नारायणी नारायणी
नारायणी जय माधुरी गे नारायणी. आता सर्वांनी भजन करायचे. आमचे टिपरे मंडळ आता उठून उभे राहा. चला, सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं आहे. एक सुंदर देवीचं गीत या ठिकाणी होईल. चला 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 लवकर. हा, लाईन करा आपली आपली. सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं आहे. ला 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 ला. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. माया बाबाई अरे दुनियेची तू आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आई माया टाळी साऱ्या दुनियेची तू आई. तिच्या एका दर्शनात इको द्या. तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई. कोटी जन्माची पुण्याई. कोटी जन्माची पुण्याई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. आई माया बाबाई साऱ्या दुनियेची आई. टाळी टाळी. माया बाबाई साऱ्या दुनियेची आई. वा वा वा. दांडिया मंडळ टाळी वाजवा. साऱ्या चराचरी तिचं जीव जीवन ती देते. साऱ्या चराचरी तिचं जीवा संजीवनी देते. स्वहार प्रहरी दैत्य दानव मारिते. रुद्रचंडी रूपान ती जगदंबा रुद्राणी आहे, चंडाणी आहे. ज्या वेळेस सती मातेचा दाह यज्ञकुंडामध्ये झाला, त्यावेळेस महादेवांनी जटा आपटल्यानंतर वीरभद्र भगवान आले. दक्ष राजाच्या यज्ञाचा विध्वंस केला आणि दक्ष राजाला मारून टाकलं. त्यावेळेस माता सतीनं यज्ञ कुंडामध्ये आपला देह अर्पण केलेला आहे. स्वतःच्या देह अग्नीमध्ये अर्पण केल्यानंतर भगवान शिवजी त्या ठिकाणी आलेले आहेत. सतीचा देह आपल्या हातावरती घेतला आणि सगळ्या ब्रह्मांडामध्ये हाका मारायला लागले. सती सती. भगवान विष्णूला काळजी पडली, आता या ब्रह्मांडाचं काय होणार. भगवान शिवजी सती मातेच्या विरहामध्ये आहे. आता या भगवान शिवाला सतीच्या धडापासून वेगळं केलं पाहिजे.
भगवान विष्णूंनी गरुडावर बसून त्या ठिकाणी भगवान शिवजीकडे गेलेले आहेत. शिवजींचा क्रोध वाढायला लागल्या. जसे जसे सती मातेचं शरीर आपल्या हातावर घेऊन ब्रह्मांडामध्ये फिरायला लागले, तसं तसं सगळीकडे ज्वाळा निर्माण झाल्या, सगळीकडे उष्णता निर्माण झाली, जग होरपळून जाऊ लागलं. भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या द्वारा सती मातेच्या देहाचे तुकडे केले. महाराज भगवान विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राच्या द्वारा सती मातेच्या देहाचे 51 तुकडे केले आणि तेच 51 पीठ तयार झाले. आदिमाया शक्तीचे 51 पीठ त्या संबंध भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ते 51 पीठ आहे. साऱ्या जगाच्या जीवा संजीवनी देते, तिचे सहारा प्रहरी लेते दानव मारिते, रुद्रचंडी रूपा माड गर्भात सध्याच्या ठाई, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, साऱ्या दुनियेची आई, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. जय हो. त्या 51 शक्तीपीठापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ त्या ठिकाणी संपन्न झाली. त्याचा पुढे आपल्याला विस्तार करायचा आहे. हीच ती चंडिका, हीच ती रुद्राणी, हीच ती महालक्ष्मी, हीच ती दुर्गाई आणि आपल्या नगरीमध्ये काळंकाई. कोणी म्हणते चंडिका, कोणी म्हणते भवानी, म्हणते चंडिका, कोणी म्हणते भवानी, कोणी म्हणते चंडिका, कोणी म्हणते भवानी, कोणी म्हणते चंडिका, कोणी म्हणते भवानी. दुर्गा दुर्गा घाट भामाई अंबासुर मर्दिनी, किती रूपे किती नावे, त्या देवी मायेला किती रूप आहे, किती नाव आहे, हे कोणीही सांगू शकत नाही. किती रूपे किती नावे, किती रूपे किती नावे, परितेज एका पायी, परितेज एका पायी. आणि काय हो, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई, आदिमाया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई. वा वा वा. कोल्हापूरची महालक्ष्मी क्षेत्र नामवंत एक
गणित थांबावरे उभे राहिले मंदिर उभे राहिले मंदिर नानादेवाचे भोवती नानादेवाचे भोवती देवीमध्ये उभे राही देवीमध्ये उभी राही देवीमध्ये उभे राही आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई 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 जय हो जय हो जय हो अजून कोणतं शक्तीपीठ आहे का तुळजापुराची भवानी तुळजापूरला भवानी माता जगदंबा माता कोण तुळजा भवानीचा उदो उदो तुळजापूरची भवानी जणू मूळ आदिशक्ती जणू मूळ आदिशक्ती घोर आघात प्रहार तिने घोर आघात प्रहार तिने पचविले पोटी पचविले पोटी पचविले पोटी आता तारवी भक्तांना आता तारवी भक्तांना स्वयंतारोणिया देवी स्वयंतारोणिया देवी स्वयंतारोणिया देवी स्वयंतारोणिया देवी आणि काय हो आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई जय हो तिच्या एका दर्शनात तिच्या एका दर्शनात कोटी जन्माची पुण्याई कोटी जन्माची पुण्याई कोटी जन्माची पुण्याई आदि माया अंबाबाई साऱ्या दुनियेची आई 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 बोल जगदंबा माता की सर्वांनी हात वर करा एकदा टाईट आणि कडक हातवरी करा बोल तुळजाई माता की सगळेच आवाज ऐकायचा आहे आपला आवाज इकडे बोरगाव सोनमांजरी सगळीकडे गेला पाहिजे बोल जगदंबा माता की बोल तुळजाई माता की बोल महालक्ष्मी माता की काळंकाई माता की वा अशा प्रकारची ही भगवती मातेची शक्तिपीठे आहेत त्याचा विस्तार आपण पुढे करणारच आहोत तत्पूर्वी देवी भागवतातली जी मुख्य अशा प्रकारची कथा आहे ती सांगणं अत्यंत आवश्यक आहे काय होतं ही कथा न ऐकल्यामुळं आपल्याला ते थोडस समजायला अवघड जात आपल्याला भागवत सांगितलं पुढची कथा कोणती सांगणार आहेत महाराज हे लक्षात येते
रामायण सांगितलं, पुढची कथा कोणती आहे लक्षात येत. पण हे देवी भागवत फार मोठं विलक्षण आहे. या देवीची लीलाच कळत नाही महाराज. तिची लीला कळणं हे अपरंपार आहे. म्हणून जमेल त्या मुखानं, जमेल त्या वृत्तीनं, जमेल त्या ज्ञानानं तिचं आपल्याला वर्णन करायचे. अशा प्रकारे भगवान विष्णू त्या भगवती मातेची स्तुती करायला लागलेली आहेत. ती प्रसन्न होणं हा एकमात्र उपाय भगवान विष्णूंनी ओळखला महाराज. देवी प्रपन्नार्ति हरि प्रसीद, प्रसीद माता जगतोऽखिलस्य, प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं, त्वमेव देवी चराचरस्य. हे भगवती माता, तू सगळ्या चराचरामध्ये अशा प्रकारची विराजमान आहेस. मला तू प्रसन्न हो. भोग आणि मोक्ष देणारी दोन्हीही तूच आहेस. तुलाच चंडिके म्हटलेलं आहे, तुलाच शिवे म्हटलेलं आहे. तुला नमस्कार करतो. तुझ्या वरदानामुळं हे दोन्हीही दैत्य अशा प्रकारचे काय मदोन्मत्त झालेले आहेत. मी मात्र यांच्या सोबत युद्ध करून थकलेला आहे माते. हे दोन्ही राक्षस ब्रह्मदेवाला मारायला निघालेले आहेत, मधु आणि कैटभ. मला सुद्धा यांनी काय केलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे. आणि या महासागरावर यांनी युद्ध केलं. मी यांना आत्ता मारू शकतो, पण तुझं वरदान आहे, तुझ्या वरदानाची मर्यादा मी या ठिकाणी राखलेली आहे. भगवान विष्णू बोलताय. हे 3 देव असे आहेत महाराज, जवळजवळ पंचायतन म्हटलेलं आहे. भगवान विष्णू, भगवान श्री महादेव, भगवान ही आदिमाया शक्ती, श्री गणेश आणि सूर्यदेव. किती झाले मोजले काय? भगवान विष्णू, भगवान महादेव, आदिमाया शक्ती देवी आणि सूर्यदेव आणि भगवान श्री गणेश. हे 5 देव असे आहेत एकमेकांच्या वरदानाचे आदर राखतात. त्यामध्ये ब्रह्मदेव सुद्धा आहे. म्हणून भगवान विष्णू आदिमाया शक्तीला म्हणायला लागले, तुझ्या वरदानामुळं मी यांना काय केलेलं आहे, माफ केलेलं आहे. मला सुद्धा यांनी अशा प्रकारचं खूप 5000 वर्ष युद्ध केलं. तुझं वरदान आता आमच्या ध्यानात आलेलं आहे आणि म्हणून आम्ही तुला शरण आलेलो आहोत माते. तूच सर्वांना बुद्धी देणारी आहेस. या देवी सर्व भूतेषु बुद्धी रूपेण संस्थिता. नमस्तस्ये 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 नमो नमः. आणि म्हणून दैव जर अनुकूल असेल तर दुर्बल सुद्धा विजय होतो. कशामुळे? बुद्धी देतेस तू. दैव पाहिजे महाराज. त्यामुळे विवेकी योद्ध्यानं, हुशार माणसानं खंत दुःख न करता लढत राहावं, लढत राहावं. हे संसार सुद्धा लढाईचा आहे रोज, आहे की नाही कृष्णा महाराज? संसारात रोज लढाई आहे की नाही? माणसासोबत म्हणत नाही, कर्म सुद्धा आपल्या सोबत लढाई करणार आहे. या संसारामध्ये एक एकदा असं वाटतं माणसाला कुठंतरी निघून जावं, वाटते की नाही? बोला. भण आणून सोडलाय मला, कुठंतरी निघून जावं, तरी जात नाही, घरातच राहते. शेवटी काही वेळानं पुन्हा राग शांत होतो महाराज, पुन्हा संसारामध्ये आवड निर्माण होते. आता महाराज मी चर्चा करीत बसलो होतो, कृष्ण महाराज काय योगी लोक असतात म्हटले महाराज. आपल्या योगाच्या सामर्थ्यामध्ये
फार अशा प्रकारचे ते गुंग असतात हो म्हटले. त्यांना या जगाचं काही देणं घेणं नाही, काहीच घेणं देणं नाही. ते आपल्या आत्म्याशी एकरूप होतात, योग साधना करतात, अत्यंत कठीण साधना करतात, अनुलोम विलोम अशा प्रकारच्या साधना. मलाही असं करा वाटलं म्हणले, पण हा प्रपंच हा सांभाळणं आणि त्या योग साधनेमध्ये एकदा जर आवड निर्माण झाली महाराज, पुन्हा तो मनुष्य संसारात येणं अत्यंत कठीण आहे. म्हणून आपल्यासारख्यानं त्याच्या वाटेला जाऊ नये. योगी महात्मे जाणं, त्यांची सिद्धी जाणं, रिद्धी जाणं असो. संसार हा भयंकर अशा प्रकारचा दुस्तर आहे. म्हणून या योद्ध्यानं खंत करायची नाही, लढत राहायचं, लढत राहायचं. शेवटी एक ना एक दिवस विजय प्राप्त होणार आहे आणि पुनश्च अशा प्रकारचा संग्राम चालू झाला महाराज. हे दृश्य पाहून भगवान विष्णू दैत्यांना म्हणायला लागले. आता ओळखलं महाराज भगवान विष्णूंनी, देवींनी आशीर्वाद दिला. त्यांच्या बुद्धीमध्ये मी संचार करते आणि तुम्हाला त्याचं मरण अशा प्रकारचं त्यांचं त्यांनाच सांगण्याकरता प्रवृत्त करते. त्यांच्या बुद्धी रूपामध्ये मी स्थापित होते. आजपर्यंत मी पुष्कळ दानवाशी युद्ध केलं. मग भगवान परमात्मा विष्णू त्यांची स्तुती करायला लागली त्या दैत्यांची. आजपर्यंत खूप जणांशी युद्ध केलं हो, तुमच्यासारखे युद्धे मी पाहिले नाही बाबा. मागा वरदान, मी वरदान द्यायला तयार आहे. त्या मधुकैटपांनी विचार केला, 5000 वर्ष याच्याशी युद्ध केलं, हा थकला आणि आम्हाला वरदान देणारा मोठा शहाणा. अरे माग, आम्ही तुला वरदान देतो, आम्ही तुझ्यावर खुश आहोत. 5000 वर्ष आमच्या सोबत युद्ध केलास, माग भगवान विष्णू. मागू, मी मागेल ते तुम्ही देणार. हो, तू मागेल की आम्ही देणार. आम्ही दानव आहोत. वचन दिलं महाराज. दानवही वचनाचा मोड करीत नाही. पण गाव गाव असे दानव झाले, गाव गाव असे दानव झाले. किती बाऱ्या वचन देतील आणि किती बाऱ्या मोडतील याचा नेम नाही महाराज. दानव सुद्धा पत राखत होते म्हणे, दानव सुद्धा पूर्वीचे. आता परमार्थिक म्हणून घेणारे लबाड वागायला लागले. त्या दोघांनी सांगितलं, भगवान विष्णू वर मागा. भगवान विष्णू मागायला लागले महाराज. सांगा तुमचं मरण कशामध्ये आहे? ते म्हणले, आमचं मरण आमच्या इच्छेनुसार आहे. माझ्या हाताने तुम्हाला तुमचं मरण यावं अशी इच्छा मी तुमच्याकडे मागतो. आता नाईलाज झाला महाराज त्या दैत्यांचा. वचन दिल्याप्रमाणे ते वरदान द्यावं लागलं. तुमच्या इच्छेप्रमाणे आमचा मृत्यू होईल, एवढंच करा. त्या दानवांनी मागून घेतलं. इथं सर्वत्र पाणी दिसायले, पृथ्वी नाही, काही नाही. आमचं मरण या पाण्याशिवाय दुसरीकडे व्हावं, एवढं वरदान दिल्याबरोबर भगवान विष्णूंनी उग्र अशा प्रकारचं रूप घेतलं महाराज. उग्र रूप घेतलं आणि आपल्या मांडीवर त्या दैत्यांना घेतलं आणि दोघांनाही अशा प्रकारचं ठार करून टाकलं. मधु आणि कैटप. आणि त्या वेळेपासून ही पृथ्वी तयार झाली म्हणे. ही पृथ्वी कशापासून झाली? भगवान विष्णूंनी अशा प्रकारचं काय केलेलं आहे, आपल्या मांडीवर त्या दैत्यांना मारलेलं आहे. आणि भगवान परमात्म्याच्या एवढ्या विस्तीर्ण मांडल्या झाल्या. हे दानव हो, पहा, ही कोरडी जागा आहे, या इथे आता.
आणि तुमच्या देहाचा त्याग करा. तुम्हीही सत्यवचनी आहात, मीही सत्यवचनी आहे. या दोघांनी स्वतःची शरीरे 1000 योजनापर्यंत मोठी केली. आश्चर्यचकित झालेल्या भगवान विष्णून त्याच्यापेक्षा आपल्या मांड्या दुप्पट केल्या महाराज. आणि मग त्या दैत्यांनी आपली मस्तके मांडीवर ठेवली. भगवान विष्णू सुदर्शन चक्राच्या द्वारा त्यांचा शिरच्छेद केला. त्यांच्या दोघांच्याही मेदामुळे, त्यांच्या चरबीमुळे सर्व सागर व्यापून गेला. त्यावेळेपासून या पृथ्वीला मेदिनी असं नाव आलं. पृथ्वीचं नाव मेदिनी आहे. याच कारणामुळं माती ही अभक्ष्य. राजा राणी की जय, राजा राणी की जय, की जय, राजा रानी की जय, महाराणी की जय, राधा राणी की जय, महारानी की जय, राजा रानी की जय, बोलो बरसाने वाले की जय जय 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 जय, बोल भगवती माता की जय. काल आपण कथा पाहिली. हे श्रीमद देवी भागवते मध्ये कथा कशा आहेत पहा. एक कथा सांगितली, ती कथा कशामुळे घडली त्याच्याकरता 2-4 कथा, आणि पुन्हा ती कथा सुरुवात. अशा प्रकारचे वेगवेगळे सिद्धांत आहेत. हे समजणं थोडस कठीण असल्यामुळे आपण लक्षपूर्वक ऐकावं. काल व्यास महाराजांनी काय केली, तपश्चर्या केली पुत्र प्राप्ती करता. भगवान शंकरांनी वर दिलेला आहे. पुढे चंद्रपुत्र बुध, चंद्राचा पुत्र बुध आहे, यांच्या जन्माची कथा आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर राजा पुरुरवा यांच्या जन्माची कथा आहे. राजा पुरुरवा आणि उर्वशी यांची कथा आहे. आणि मग शुकाचार्य महाराजांचा जन्म, आणि त्याला व्यास महाराजांनी उपदेश केलेला आहे. हे व्यास वेगळे, हे शुकाचार्य वेगळे. श्रीमद भागवतातले शुकाचार्य व्यास महाराज वेगळे. संशय करू नये महाराज, कारण श्रीमद देवी भागवत वेगवेगळ्या मन्वंतरामध्ये लिहिलेली पुराण आहेत. याच्याकरता आपण संशय धरायचा नाही. काल आपण हा एक विषय सांगितलेला आहे, कारण देवी भागवत हे सारस्वत कल्पामध्ये लिहिलेलं आहे. आणि आता चालू असलेलं कोणतं आहे, काल सांगितलं आपण, वैवस्वत मंत्र चालू आहे. जवळपास अनेक वर्ष झाले महाराज. आणि श्रीमद भागवत हे पद्मकल्पामध्ये लिहिलेलं आहे. बघा किती कल्पाचा फरक आहे. ऐकायलो त्या वैवस्वत मन्वंतरामध्ये अशा प्रकारचे हे फार पुरातन काळात अशा प्रकारचं हे आहे. घृताची अप्सरा त्या ठिकाणी समोर आलेली आहे. व्यास महाराज मोठे विचारात पडले. त्यांना वाटलं ही देवकन्या अप्सरा आपल्याला योग्य नाही. व्यासांना विचारात पाहून ती अप्सरा, व्यास आपल्याला शाप देतील या भीतीनं पोपटीचं रूप धारण केलं आणि उडून गेली. शुकाचार्य महाराजांचा जन्म कसा झाला पहा. व्यास महाराजांना मोठं आश्चर्य वाटलं. निघून गेली, पण व्यास महाराजांना तिला पाहिल्याबरोबर आपल्या अंतःकरणामध्ये कामवासना जागृत झाली. तशीच राहिली महाराज कामवासना. मनाला आवरण्याचा आटोकाट प्रयत्न करूनही
त्यांच्या मनातील धृताची जी मूर्ती काही नष्ट होईना. अग्नीसाठी अरणी घुसळण्याचं काम एखाद्या यंत्राप्रमाणे हात करीत होते आणि अचानकपणे मुनींचं जे तेज आहे ते उचलून फेकलं गेलं आणि ते अरणीमध्ये पडलं. मुनींना सुद्धा समजलं नाही. अरणी घुसळणं चालूच होतं आणि त्या अरणीतून एक अतिशय दिव्य असा रूप सुंदर पुत्र प्रगट झाला. जणू काही यज्ञकुंडामध्ये मूर्तिमंत असा अग्नी प्रज्वलित व्हावा तसे त्या ठिकाणी शुकाचार्य महाराज प्रगट झाले. व्यासांना हे पाहून मोठं आश्चर्य वाटलं. पण शिवाच्या वराची आठवण झाली आणि त्यांना शुक असं नाव निश्चित केलं महाराज. भगवान शिवजींनी वर दिलेलं आहे म्हणून शुकाचार्य महाराजांनी व्यास महाराजांनी शुकाचार्य असं नाव ठेवलं. त्यावेळी त्या बालकाला गंगेचं स्नान घातलेलं आहे. त्याच्यावर आकाशातून पुष्पवृष्टी झाली. व्यासांनी त्याचं जात संस्कार केले. देवांनी दुधुंबीचा मोठा नाद केला. अप्सरा नाचायला लागलेले आहेत. गंधर्व गायन करायला लागले. नारळ तुंबर यांनी त्यांना साथ दिली. सर्व देव आनंदामध्ये नाचायला लागलेले. आकाशामधून दिव्य कमंडलू दंड कृष्णा दिनाचे एक आसन केवळ शुक महाराजासाठी घेऊन उतरलं महाराज. या ठिकाणी शुकाचार्याचं वर्णन आलेलं आहे. यम प्रवर्जंत मनोपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कातर आजुहावः पुत्रेति तन्मनतनयातनोऽभिनेदु तं सर्वभूत हृदयं मनिमानितोऽस्मि. सुंदर अशा प्रकारचे शुक महाराज दिवसेदिवस वाढायला लागले. अलौकिक बुद्धिमत्ता असलेले पुत्राची योग्य अशा प्रकारची मुंज केली. शुकाला मात्र जन्मापासून वेदांचं ज्ञान झालेलं आहे. पोपट रूप धारण केलं महाराज. त्याची आठवण आली आणि त्याच्या स्मरणामध्ये हा पुत्र झालेला आहे म्हणून व्यास महाराजांनी त्याचं शुकाचार्य नाव ठेवलं. शुकाचार्य महाराज की जय. बृहस्पतींपाशी राहून सर्व वेदांचं रहस्य आत्मसात केलेलं आहे. जेव्हा शुक महाराज सोडमुंजीसाठी घरी परत आले तेव्हा व्यासांनी त्याला जवळ घेऊन त्याला शिक्षणाची चौकशी केली. खुशाली विचारली. आश्रमाची सूत्र त्याच्या स्वाधीन करण्यासाठी केली आणि मग त्यांनी विवाहाचा विचार एका ऋषींची मुलगी मनात निश्चित केली आणि विवाह करण्याचा प्रयत्न केला. कोणाचा? शुकाचार्य महाराजांचा. गृहस्थ आश्रमाची आवश्यकता, त्यांचं धार्मिक दृष्टीने असलेलं महत्व त्यांना सांगायला लागले व्यास महाराज शुकाचार्य महाराजांना. आग्रह करायला लागले, बाळा लग्न कर, प्रपंच कर. प्रपंच करून सुद्धा देव प्राप्ती करता येते. प्रपंच करून सुद्धा भगवंताची प्राप्ती करता येते. त्यासाठी संन्यासच घ्यावा असं काही लागत नाही. माझ्या पुत्रा तू काय कर, गृहस्थ आश्रम स्वीकार कर आणि मला अशा प्रकारचं सुखी कर. माझी एवढी आकांक्षा पूर्ण कर. अत्यंत कठीण तपश्चर्या केलेली मी तुझ्या करता आणि म्हणून भगवान शंकरांनी मला पुत्र म्हणून तुला दिलेलं आहे. हे बुद्धिमंता तू या पित्याचं रक्षण कर. अशा प्रकारे शुकाचार्य महाराजांनी पिताचं बोलणं ऐकलं आणि वैराग्याचा जणू पुतळा असलेले शुक महाराज वेदव्यास ऋषींना म्हणायला लागले, आपण महाबुद्धिमान आहात पिताश्री. काय सांगावं, या संसाराचं भय मला वाटायला लागलेलं आहे. तुम्ही मला शिष्य करा, तुमचं सगळं तत्वज्ञान मला सांगा. मी तुमच्या आज्ञेबाहेर जाणार नाही, पण संसारामध्ये मला टाकू नका.
अशा प्रकारची अनेक लीला त्या ठिकाणी सांगायला लागले. आणि अशा प्रकारे व्यास महाराजांना शुकाचार्य महाराज म्हणायला लागले, मला हा संसार नको, पुरेपुरे हा संसार, मला हा संसार करायचा नाही, भगवंताच्या प्राप्तीमध्ये विलीन अशा प्रकारचं व्हायचं आहे. असं सांगितल्यानंतर व्यास महाराजांना मोठा आनंद वाटलेला आहे. आणि त्या आनंदाच्या भरामध्ये सांगितलं की आता तुम्ही काळजी करू नका, ही सगळी ग्रंथ संपदा 18 पुराण तुमच्या हातामध्ये मी या ठिकाणी दिलेले आहे. सगळं ज्ञान दिलं आणि शुकाचार्य महाराजांनी मोठं हे ज्ञान स्वीकार केला आणि सगळ्या जगाला ज्ञानामृत पाजलं. अशा प्रकारची ही कथा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. एकदा सर्वांनी कालच्या प्रमाणे उठून उभे राहून देवीच्या भजनाचा आनंद घ्यायचा आहे. आपली वेळ आता संपत आलेली आहे. एक सुंदर देवीचं भजन या ठिकाणी होईल. सर्वांनी कालच्या प्रमाणे मोठं रिंगण करायचं आहे. पुरुष मंडळी, महिला मंडळ आणि आमचे दांडिया मंडळ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. आवाज बघा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सुखी है मी माझ्या भावाला, सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी है मी माझ्या भावाला. देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है माझ्या भावाला. देवी माझ्या भावाला, भावाला सुखी है माझ्या भावाला. हे हो, इकडल्या माता माऊल्या उठा, नाचू नका. आमचे पुरुष मंडळी, गोविंद दादा, इकडे हो. सुट्टीत आहे. सांगना देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी है मी माझ्या भावाला. एक देवीची भक्त, एक सुंदर असणारी देवीची भक्त आपल्या संसारामध्ये देवीला प्रसन्न करून म्हणायला लागलेली आहे, हे देवी मी माझ्या संसारामध्ये खुश आहे, आनंदी आहे. कारण माझा संसार
धाकटी आहे. माझा सासरा माझ्या बापासारखा आहे. माझी सासू माझ्या आईसारखी आहे. सगळेजण माझी दया करतात, मला जपतात. सासरा माझा बापा परी, सासू माझी आई घरी. सासरा माझा बाप परी, सासू माझी आई घरी. सासरा माझा बापा परी, सासू माझी आई घरी. सासरा माझा बाप परी, सासू माझी आई घरी. जपली माझ्या जीवा भावाला, भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. गोपाळ दादा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. जय हो देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे माझ्या गावाला. जय हो देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे माझ्या गावाला. हे देवी, माझा दीर सुद्धा चांगला आहे. कसा आहे? माझी नणंद सुद्धा चांगली आहे. पण आता आता काही घरामध्ये कसं व्हायला लागलंय, जी सुनाच्या डोळ्यातून नेहमी आणते आसू, तिला म्हणतात सासू. ननद कुणाला म्हणतात आताच्या भाषेत, जी वहिनीला कधी आनंद देत नाही ती ननंद. धीर माझा भाव समान, ननंद माझी बहीण प्रमाण. धीर माझा भावा समान, ननंद माझी बहीण प्रमाण. धीर माझा भाव समान, ननंद माझी बहीण प्रमाण. धीर माझा भावा समान, ननंद माझी बहीण प्रमाण. दुःख कळत माझ्या भावाला, गावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. जय हो सांगा देवी माझ्या भावाला, तू भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे माझ्या गावाला. देवी माझ्या भावाला, भावाला सुखी आहे माझ्या गावाला. माझा नवरा कसा आहे पहा. नवरा सुद्धा खूप चांगला आहे, मला सगळं घेऊन देतो, संसारामध्ये सगळा आनंद ठेवतो. कुंकू जोडवा काळमणी, मयाळू माझा धनी. कुंकू जोडवा काळमणी, मयाळू माझा धनी. कुंकू जोडवा काळमणी, मयाळू माझा
आमचे सुदाम पाटील बुद्रुक साहेब यांच्याकडून या कलाकारांकरता 51 रुपयाची भेट आलेली आहे. भेटीबद्दल धन्यवाद. कुंकू जोडवा काळ मनी मायाळू माझा धनी हो. कुंकू जोडवा काळ मनी मायाळू माझा धनी. तोच आधार हाय ग जीवाला करते माझ्या गावाला. माझं सासर माझ्या माहेरासारखं आहे, इतकं चांगलं आहे. माझ्या संसाराला कोणाची नजर लागू देऊ नको. हे अंबाबाई, हे कळत नाही. माझ्या संसाराला नजर लागू देऊ नको. माहेर जसं तसं सासर संसाराला लागू नगर. माहेर जसं तसं सासर माहेर जसं तसं सासर संसाराला लागून माहेर जसं तसं सासर संसाराला लागून. तूच माऊली आमच्या दैवाला देवाला तुझी आहे हे माझ्या गावाला. देवी माझ्या बाबाला माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला भावाला तुझी आहे हे माझ्या गावाला. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. जय हो. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. ते सुनी शुभ्र पातळ गळा घालून मोतीत माळ. जय हो. टाळी वाजवा टाळी. मला आता आरती आहे. ते सुनी शुभ्र पातळ गळा घालून मोतीत माळ. घरी कंबर बसून शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. मी शरण आलो तुझा बाळ घरी दुष्टांचा तू काळ. घरी घेऊन त्रिशूळ गदा शारदे मयुरावरती बसून. ये हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून. हंसावरती बसून शारदे मयुरावरती बसून.
प्रकारच्या टाळ्या वाजवा एकदा सर्वांनी. किती सुंदर नृत्य या मुला मुलींनी या ठिकाणी केलेलं आहे. आजच्या कथेला याच ठिकाणी आपण विराम देऊया. वेळ संपलेली आहे. आरतीचे यजमान आपण समोर यावं.